निर्भर
सर्वच मंडळी आपण आवर्जून या निमित्ताने उपस्थित आहात। ज्यांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे असे या परिवाराचे नातेवाईक आणि आमचे परमस्नेही भाऊसाहेब पाटील कोल्हे, नंदूभाऊ कोल्हे, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील पदाधिकारी मंडळी, आमचे जाधव साहेब आदी करून आलेले अनेक प्रमुख पाहुणे। बातों में लाथ असं सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे। बोलणं चांगलं असेल तर बोलण्यातून आपल्याला काही चांगले अनुभव येते।
आणि बोलणंच जर चुकीचं असेल तर त्याच्यातून वाईट अनुभव आल्याशिवाय राहत नाही. विठाला मृत्यू कुणाला आवडत नाही. मग काही दुर्दैवानं अज्ञानानं आत्महत्या करतात. आता आत्महत्या करणाऱ्याला सुद्धा मृत्यू आवडतो म्हणून तो मृत्यूला कवटाळतोय का अडचण आहे म्हणून मृत्यूला कवटाळतो? तर काहीतरी त्याच्या स्वतःच्या विचारानं त्यानं अशी अडचण मानून घेतलेली आहे, किंबहुना ती वस्तुस्थिती आहे आणि त्यानं ती जास्तच मनावर अडचण घेतलेली आहे. मग कधी ती आर्थिक अडचण असेल, कधी कौटुंबिक प्रश्न असतील, कधी सामाजिक प्रश्न असतील, नाना प्रकारचे प्रश्न असतात. कारण आत्महत्या करणाऱ्यांमध्ये फक्त गरीब माणूसच आत्महत्या करतो असंही जगामध्ये दिसत नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रीतीनं आत्महत्या होतात. मग आत्महत्या करणारा आवडीनं मरतो का अडचणीनं? तर कुठली तरी अडचण आहे म्हणून मरतो, तोही आवडीनं मरत नाही. म्हणजे आमची जुनी कीर्तनकार मंडळी म्हणायची की एका बाईला खूपच जीवन नकोसं झालं आणि म्हणून त्या भगिनीनं काय केलं, कंदील हातात घेतला आणि अंधारात निघाली शेताकडं. तेवढ्यात गावातल्या कोणातरी वडीलधाऱ्या माणसानं विचारलं, हे बाई, अरे अंधारात कंदील हातात घेऊन कुठे चालली? म्हणाले, दादा खूप जीवनाचा कंटाळा आला आणि म्हणून विहिरीत जीव द्यायला चालले. मग विहिरीत जीव द्यायला चालली तर कंदील कशाला हातात? म्हणे ठेस लागू नये म्हणून. हे प्रत्येक माणसाचं जीवावर प्रेम आहे, ध्यानात घ्या. कोणीही मनुष्य आवडीनं मरत नाही. मी तर आपल्याला असं म्हणतो, आत्महत्या हा विषय फारच चुकीचा आहे. अडचणीनं माणसं मरतात असं जरी विधान केलेलं असलं तरी तेही मला अपूर्ण वाटतं. मग अडचणी अनेकांना, इथे बसलेली अनेक शहाणी सुरती माणसं माझ्या समोर आहेत. आपल्या जीवनात आपण अडचणी पाहिलेल्या नाहीत का? पण शहाणी माणसं अडचणीतून मार्ग काढत असतात, त्याच्यातून धीर धरून बाहेर पडत असतात, संघर्ष करून त्यातून बाहेर येत असतात. अडचणीनं ते मरण्याचा निर्णय घेत नाही. मला वाटतं आपल्या धर्मग्रंथांमध्ये पांडवांचा इतिहास हा अत्यंत अडचणीचा इतिहास आहे की जे पांडव अर्ध्या राज्याचे वाटेकरी होते, त्यांना वनवासाला जावं लागलं, भिक्षा मधुकरी मागावी लागली, कंदमुळं फळं खावी लागली, पण तरीही पांडव कुठेही जीवनाविषयी निराश झाले असं महाभारतामध्ये एकही वाक्य येत नाही. की पांडव हे जीवनाकडे नकारात्मकपणे पाहायला लागले असं कुठेही महाभारतामध्ये आपल्याला वाचायला मिळत नाही. उलट आईचा आशीर्वाद घेऊन, भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन घेऊन, असेल त्या परिस्थितीतून मार्ग काढत काढत ते पुढे आले. मला वाटतं या जगामध्ये जय जयकार त्यांचाच होतो जे अडचणीनं खचून न जाता त्यातून मार्ग काढतात. जय जयकार हा नकारात्मक माणसांचा कधी होत नाही. विठाला काही गोष्टी अशा कुणालाच आवडत नाही. काही गोष्टीमध्ये आवड निवड आहे. म्हणजे रंग म्हणाल तर कुणाला हा रंग आवडतो, कुणाला तो आवडतो. खाद्यपदार्थ म्हणाल तर कुणाला हे आवडतील, कुणाला ते आवडतील. माणसंही म्हणाल तर कुणाला भजनाला जाणारे आवडतील, तर कुणाला कोण आवडेल त्याचा काही तपास आहे का? जगामध्ये कोणाला कोण आवडेल? एखाद्याला माळकरी आवडेल तर एखाद्याला बिगर माळकरी आवडेल. एखाद्याला शांत स्वभावाचा माणूस आवडेल तर एखाद्याला जरा कडक स्वभावाचा माणूस आवडेल. म्हणून आवड निवड काही गोष्टीमध्ये, पण काही गोष्टी अशा आहेत त्या सर्वांनाच आवडतात आणि ती गोष्ट म्हणजे सुख आणि समाधान. मला वाटतं इथे आता आवड निवड असण्याचं काही कारण, सुख नको असं म्हणणारं कोण या जगात आहे? अगदी आईच्या कडेवर बसलेलं लहान मूल सुद्धा त्या आईच्या किंवा आजीच्या मागे म्हणत असतं, देव बाप्पा सुखी ठेव. अजून त्या लेकराला सुख आणि दुःखाची परिभाषा माहिती नाही, अनुभवही नाही, पण तरी ते लेकरू सुद्धा सुखाची अपेक्षा करतं.
मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावी ना जीवे न वांछिता दुःख पावे न पवे स्वतंत्रता किंवा सुखम सर्वाय रुच्यते दुःख कुणालाही नकोय सुख सर्वांना हवं आहे। मग तुकाराम महाराज म्हणाले जे समाधान सर्वांनाच पाहिजे आहे त्या समाधानाचं नेमकं साधन तरी कोणतं। जगाचा विचार करून पाहिल्यास कुणाला असं वाटतंय पैसा हे समाधानाचं साधन आहे, कुणाला वाटतं प्रसिद्धी हे समाधानाचं साधन आहे, कुणाला वाटतं पद हे समाधानाचं साधन आहे। याचा अर्थ पैसा प्रसिद्धी पद हे वाईट असतात असं नव्हे, पण त्यातून समाधान मिळेल असं मानणं हे मात्र चुकीचं आहे। पैशातून काही सेवा कार्यही आपल्याला करता येतील आणि प्रपंचही करता येईल, पण पैसा समाधान देईल ही व्याख्या चुकीची आहे। पदाच्या माध्यमातून काही सेवाही करता येईल आणि काही मान सन्मानही तुम्हाला मिळेल, पण पद हे तुम्हाला समाधानच देईल असं जर म्हणत असाल तर मग गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एक गोष्ट सांगायचे म्हणे ब्रह्मदेवानं एकदा आपल्या मुलांना जवळ घेतलं। ब्रह्मदेव ज्यानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे, ब्रह्मदेवाचं वर्णन करताना नारायणगिरीजी महाराज नाथ महाराजांचा एक अभंग म्हणायचे कुलाल हाडाचा बाप सहाडाचा अखंड घडतो मडकी रे त्यासी एक भूत संचार झाला त्यासी एक भूत संचार झाला हिमालयाच्या खडकी रे हिमालयाच्या खडकी रे पैठणच्या नाथ महाराजांनी ब्रह्मदेवाचं वर्णन त्यांच्या शैलीत केलं। प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी शैली असते, एक वेगळी पद्धती असते शब्द किंवा एखादा विषय मांडण्याची। तसं नाथ महाराजांची शैली आहे रूपकात्मक बोलणं, काहीतरी त्याला रूपक देऊन उदाहरण देऊन बोलणं। म्हणजे ब्रह्मदेव कोण? नाथ महाराज म्हणाले कुलाल हाडाचा, म्हणजे जो हाडामासाचा कुंभार आहे। कुंभार जसा मातीचे गाडगे मडके घडवत असतो तसं ब्रह्मदेव हा हे हाडामासाची शरीर घडवतो, माणसं घडवतो, म्हणून कुलाल हाडाचा। पुढे वर्णन केलं बाप चहाडाचा, चहाडी करणारे म्हणजे नारद आणि नारदांचे वडील म्हणजे मोठं सुंदर वर्णन आहे, तो सगळंच चरण पाहण्यासारखं आहे। सांगण्याचा भाव असा आहे की ब्रह्मदेव हे या जगताचं पालन पोषण करणारं तत्व। खरं तर ब्रह्मदेवाची जबाबदारी तशी फार मोठी, म्हणून कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडतो मडकी रे विठाला। जबाबदारी एवढी मोठी की ती सांभाळता सांभाळता ब्रह्मदेवालाही थोडा कंटाळा आला आणि आपल्या मुलांना बोलावून घेतलं। मुलं म्हणजे 4 मुलं होते ज्यांना सनकादिक म्हणतात। सनक, सनंदन, सनत सुजात, सनत कुमार ही सगळी 4ही मुलं बोलावून घेतली आणि सांगितलं मुलांनो तुम्ही लवकर मोठे व्हा, मोठे झालात की ही जबाबदारी सगळी तुमच्या गळ्यात अडकवतो, मी आपला हरिहरी करायला मोकळा होतो। मुलं आपसात बोलायला लागले, म्हणले वडील ज्या अर्थी म्हणतात की तुम्ही मोठे व्हान हे घोंगड तुमच्या गळ्यात अडकवतो, त्या अर्थी याच्यात काहीतरी थोडंफार काय होईना दुःख असलं पाहिजे। आणि मग त्या मुलांनी असं म्हणतात त्या सनकाधिकांनी 4ही भावंडांनी भगवान विष्णूची उपासना केली, तपश्चर्या केली, भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्या 4ही बालकांनी एक जगातलं वेगळं मागणं मागितलं। म्हणाले देवा आम्हाला कधीही मोठं होऊ देऊ नका, कारण नियम आहे सृष्टीचा, जे बालक आहे ते तरुण होत असतं,
जो तरुण झाला तो प्रौढ होत असतो, प्रौढत्वाचा वृद्धत्वाकडे जात असतो, एक दिवस त्याचा मृत्यूही होत असतो. पण हा जीवनक्रम आम्हाला नको आहे. आम्हाला लहानपणच द्या. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ऐरावता नाथ, ऐरावता थोर, ऐरावता मजेशीर गोष्ट आहे. जगामध्ये आपण सगळेच जण कोणीच त्याच्यातून सुटलेलं नाही. मोठं होण्यासाठी धडपड चाललेली आहे. आणि इथे मात्र संत महात्मे म्हणतात लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. याचा अर्थ माणसाने जबाबदाऱ्या घेऊ नये, मोठं होऊ नये असा अर्थ नाही. पण ते मोठेपण कुठेही त्याच्या डोक्यात जाता कामा नये. माणसानं धनवान व्हावं, पण ते धन त्याच्या डोक्यात जाऊ नये. मान सन्मानही मिळावा, पद प्रतिष्ठाही मिळाव्यात, पण ते त्याच्या डोक्यात जाऊ नये. कारण एखादी गोष्ट त्याची हवा माणसाच्या डोक्यात शिरली की मग चांगली चांगली माणसं सुद्धा आश्चर्यकारकरित्या वागायला लागतात. आणि मग शहाणी सुरती माणसं चर्चा करतात की अरे हा माणूस इतके दिवस चांगला होता ना, आता काय झालं? इतके दिवस माणुसकी होती ना, आता कुठे गेली? इतके दिवस ओळखत होता ना, आताच का ओळखत नाही? इतके दिवस चांगलं बोलत होता, आताच का बोलत नाही? तर कुठेतरी कशाचा तरी प्रभाव त्याच्या मनावर झालेला असतो. आणि म्हणून सांगण्याचा भाग असा आहे की जगामध्ये पद हे आपल्याला मानपान देईल, पण समाधान देईल असं सांगता येत नाही. धन हे माणसाला सोयी सुविधा देईल, पण समाधान देईल असं सांगता येत नाही. तुकाराम महाराज या जगताचं बारकाईनं चिंतन करत होते. जगाला समाधान पाहिजे, पण त्याचं नेमकं साधन सापडत नाही. मग आपणच आपला अनुभव का बरं सांगू नये? म्हणून तुकाराम महाराज आपला अनुभव जगाच्या समोर, भाविकांच्या समोर मांडतात की बाबांनो, समाधान आम्हाला मिळालंय आणि तेही मुबलक समाधान मिळालंय. मग महाराज कोणत्या साधनेनं? म्हणाले आम्ही प्रपंचाला परमार्थाची जोड दिली. आम्ही आमच्या जीवनामध्ये सदैव नामस्मरण, हरिकथा या गोष्टींचा आश्रय केला, त्यामध्ये रमलो आणि त्यामुळे सदैव अनुभवाचा, समाधानाचा लाभ घेतला. अभंगाचं पहिलं चरण. सदा नाम घोष
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सदैव नामघोष आणि हरिकथा यामध्ये रमलो. थोडक्यात काय, जीवनाला विचाराचं, अध्यात्माचं, संस्काराचं अधिष्ठान दिलं. हरिकथेत रमणं आणि भगवन नामस्मरण करणं याचे आपण परिणाम ध्यानात घेतले पाहिजे. नामधारकाचं अंतकरण हे हळहळ रहित शांत झालेलं असतं. नामस्मरण करणारा हा साधारणपणे विकारातून मुक्त होऊन तो विचारांकडे त्याची वाटचाल सुरू झाली असते. हे प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला नामस्मरणाचा जो मार्ग सांगितला, हे आपण जर पाहिलं तर बहुतेक पंथांमध्ये नामस्मरण सांगितलं जातं. भगवंताचं नाम घ्या. अगदी तुम्हाला काही जुन्या म्हाताऱ्या मुस्लिम माणसाच्या हातात सुद्धा माळ दिसेल आणि तेही माळ जपताना दिसतील. म्हणजे जगातले बहुतेक धर्मपंथ हे नामस्मरण सांगताना दिसत आहे. कशासाठी नामस्मरण? तर निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर फुटती रे. नामस्मरणाचा हा परिणाम असतो की चित्त हे निर्मळ होतं. किती निर्मळ होतं? तर तुकाराम महाराजांशी आयुष्यभर ज्या मंबाजी बुवांनी वैर बाळगलं, पण महाराज मात्र त्याला कधी स्वतःच्या तोंडानं वैरी म्हणाले नाही. कारण त्यांचं चित्त हे त्या नामस्मरणानं निर्मळ झालेलं होतं. आणि म्हणून तो जरी वैर मानत असेल, किंवा धर्मराजाकडे दुर्योधन काही विचारणा करण्यासाठी आला. विचारणा अशी केली की म्हणाले, धर्मराजा, मला वज्रदेही व्हायचंय आणि त्यासाठी तूच मार्ग दाखवू शकतोस असं मला वडीलधाऱ्या मंडळीने सांगितलंय. वास्तविक धर्मराज आणि दुर्योधन दोन्ही बाजूचे दोन प्रमुख बंधू आहेत आणि त्यांचं युद्धही त्या काळात चालू आहे. परस्पराचे विरोधी आहे. मग विरोधी असताना, युद्धात उभे असताना धर्मराजाकडे दुर्योधन येतोय. कारण दुर्योधनाला सुद्धा ही खात्री होती की धर्मराज हा इतका चांगला आहे की तो खोटं बोलणार नाही, एखादा मार्ग चांगला सांगेल. म्हणजे कधी कधी दुष्ट माणसाला सुद्धा सज्जनावर एवढा भरोसा असतो. दुष्ट माणूस आपला दुष्टपणा सोडत नाही, पण सज्जन माणसावर त्याचा भरोसा असतो. म्हणजे बरेच पार्टीला जाणारी माणसं असं म्हणतात की ड्रायव्हर निर्व्यसनी नेतात. हे जगातले एक आश्चर्यच आहे. ऐकावं तेवढं थोडंच आहे. विठाला कारण त्या पार्टीत गेलेल्यांना ही खात्री असते की काही झालं, फुकट मिळालं तरी हा पिणार नाही. चला, एवढा तरी सज्जनावर विश्वास ठेवतात, एवढंच बरं म्हणायचं त्यांचं. बाकी काय, बाकीचं पुढचं काही बरं म्हणण्यासारखं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की जी माणसं आध्यात्मिक विचारानं निघतात आणि खरं अध्यात्म अंतःकरणामध्ये जे स्वीकारतात, त्यांच्या अंतःकरणात हे बदल होत जातात. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची किंवा अवघी आनंदाची सृष्टी झाली. हळूहळू विकार कमी होत जातात, विचार वाढत जातो, अशांतता कमी होते, अंतःकरणातली शांती वाढत जाते, अज्ञान कमी होत जातं. कारण भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, तिथे बोध निर्माण होतो, ज्ञान वाढीस लागतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तेने सदा चित्ता समाधान. आम्ही सदा नामघोष, सदा हरिकथा केली. आता चालता चालता इथे एक छोटीशी शंका आहे महाराजांच्या म्हणण्यावरती. महाराज, सदा नामघोष कसा करता येईल? मनुष्याला अनेक प्रकारचे जीवन व्यवहार असतात. आंघोळ करावी लागते, जेवण करावं लागतं, आल्या गेल्यांशी बोलावं लागतं. मग सदा नामघोष तुम्हाला तरी कसा करता आला आणि तो आम्हाला तरी कसा करता येईल? महाराजांच्या सांगण्याचा हेतू असा आहे की एखाद्या गोष्टीचा ध्यास एकदा मनानं घेतला की मनुष्य मग कोणत्याही कामात असला तरी त्या विषयाचं चिंतन त्याचं खंडित होत नाही. ध्यानात घ्या, एखाद्या मनुष्याला जर का आपल्या प्रापंचिक कामाचा ध्यास असेल तर तो मनुष्य बाजारपेठेत गेला तरी त्याला ते प्रपंचातलं काम ध्यानात राहतं. तो मनुष्य पाहुण्या रावळ्यात गेला तरी त्याला प्रपंचातलं ते काम ध्यानात राहतं. आणि तो मनुष्य कीर्तनात आला तरी सुद्धा जे काही सकाळी डोक्यात घेऊन निघालाय ते सारखं इथे सुद्धा बसल्या बसल्या, आता हे महाराज कधी आटोपतं घेतात बुवा, नाही का? हे असं आपल्यासारख्या सज्जन माणसांना कुणाला वाटत नाही.
आणि त्यातल्या त्यात आता आम्ही वेळेत सुरू करणारे आणि वेळेत संपवणारी माणसं आहोत हे निदान अधूनमधून ज्यांनी ऐकलं त्यांना तरी माहिती आहे, आणि जे नवखे आले त्यांनाही टेन्शन नको म्हणून सांगून जातो की आम्ही बरोबर 10ला आलो, 10:15ला कीर्तन सुरू झालं आणि 12च्या पुढे जाणार नाही. विठाला हल्ली काळ असा आहे की प्रत्येक माणसानं आपापल्या चाकोरीत चालावं आणि आपापल्या मर्यादा ओळखून आपापली काळ वेळ सांभाळून चालावं, म्हणजे अडीअडचणी कोणालाच येत नाही. आणि म्हणून सांगण्याचा भाव असा आहे की मनुष्य ज्या विचारात असतो, मी आपल्याला उदाहरण देतो. एका गावामध्ये सप्ताह होता आणि सप्ताहाच्या निमित्तानं बरेच मान्यवर कीर्तनाला यायचे. एक दिवस एक मोठे कापडाचे व्यापारी, त्यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून गावकऱ्यांनी बोलावलं. तेही आले. रात्रीचं कीर्तन होतं. आता पूर्वीच्या काळी बहुधा अनेक गावांमध्ये 9 ते 11ची कीर्तन असायची रात्री. आणि मग त्याच्यात काय, ज्यांना आवड आहे तेवढेच जागे दिसायचे. जे थकून भागून आलेले फारसं काही त्याच्यातलं जर नाही समजू लागलं महाराजांचं तर त्यांना नक्की झोप यायची, डुकला लागायचा. तर काय झालं, त्या कापड व्यापाऱ्यांचंही असंच झालं. त्यांना कीर्तनात आणून बसवलं. दिवसभर बिचारे थकले भागलेले होते, वयस्कर होते. आणि महाराजांनी कीर्तनात असा गहन विषय सुरू केला की तो त्यांच्याही डोक्यावरून गेला आणि त्यांना जरा झोप लागली. नुसती झोप लागली नाही तर कीर्तनात बसल्या बसल्या झोपेत त्यांना स्वप्न पडायला लागलं. म्हणजे कीर्तनात लागलेली झोप आणि त्या झोपेतलं स्वप्न. पण स्वप्न काय पडलं ते मजेशीर आहे का. स्वप्न असं पडलं की मी दुकानात बसलेलो आहे, कारण ते कापड व्यापारी होते ना. कोणीतरी ग्राहक आलाय, त्यानं कापड मागितलं. मग बरीच कापडं माणसांनी दाखवली. शेवटी एक कापड पसंत केलं आणि त्या ग्राहकानं सांगितलं, शेठजी द्या 2 मीटर फाडून. आणि योगायोग असा 2 मीटर फाडून कापड मागितलं. कोणी मागितलं? स्वप्नातल्या ग्राहकाने मागितलं, स्वप्नातला ग्राहक. पण योगायोग असा की शेठजींच्या समोर शेजारी बसलेल्या एका भाविकाचं उपरणं पडलेलं होतं. शेठजींनी तेच हातात घेतलं झोपेच्या तालात आणि टर दिशी फाडलं. फाडल्यावर आवाज झाला. बाकीचे म्हणाले, काय केलं शेठजी? 2च मीटर बरोबर फाडलं म्हणे. अजिबात काय नाही. हे गंमत अशी आहे मायबाप हो, मनुष्य माणसं ज्या विचारात रमलेले असतात ना, ते कुठेही गेले तरी तो विचार त्यांच्यापासून सुटत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही अध्यात्मात सदैव हरिचिंतनात रमल्यामुळे आता कुठेही गेलो तरी ते हरिचिंतन काही बाजूला जात नाही. महाराजांनी वर्णन केले, येणे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरी, सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा किंवा पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग दिनरजनी धंदा गोविंदाचे पवाडे. आपण पाहतो समाजामध्ये साधारणपणे काही माणसं जीवनभर एखादा ध्यास घेऊन बघा. या राष्ट्र सेवा करणाऱ्या राष्ट्रभक्तांचा जर जीवनपट आपण पाहिला तर ते मुलांकडे लक्ष देणं झालं नाही, प्रपंचाकडे पाहणं झालं नाही. असं म्हणतात की काही काळ गांधीजींची मुलं सुद्धा जरा चुकीच्या मार्गाला चालली. आता हा दोष त्यांना देता येत नाही, पण अवघ्या देशाचा संसार करण्याचा भार ज्यांनी उचललेला आहे थोडस दुर्लक्ष हे होणार. आणि म्हणून तो ध्यासच त्यांच्या अखंड अंतःकरणामध्ये होता, दुसरं काहीही त्यांना सुचत नव्हतं. मला वाटतं सध्या तानाजीची चर्चा सगळीकडे भरपूर आहे. हे तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न सुद्धा त्यांना कमी महत्वाचं वाटलं
त्यापेक्षा स्वराज्य महत्वाचं आहे, त्यापेक्षा जिजाऊ साहेबांची इच्छा महत्वाची आणि त्याहीपेक्षा राजांची आज्ञा महत्वाची आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेब म्हणत असतील तर पहिल्यांदा एकदा कोंढाणा सर केला पाहिजे आणि मग त्यानंतर पुढची तिथी काय. मला असं वाटतं हा ध्यास असतो आणि त्या ध्यासापायी माणसं त्या विचारामध्ये सदैव रमलेले असतात. आता काही शास्त्रज्ञांचं ध्यान हे डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांच्या बाबतीमध्ये वाचलं होतं. एका ठिकाणी एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की सर आपण लग्न का केलं नाही. ते अविवाहित होते. त्यानं विचारलं तुम्ही लग्न का केलं नाही. तर भारताचे महान राष्ट्रपती आणि महान सुपुत्र डॉक्टर अब्दुल कलाम साहेब उत्तर देतात. ते म्हणाले बाबा लग्न करायचं नाही असं काही ठरलेलं नव्हतं किंवा त्याच्यावर काही विचारही केलेला नव्हता, पण देशाची सेवा करता करता, अभ्यास करता करता, संरक्षण दृष्टीने आपला देश स्वावलंबी व्हावा हा ध्यास घेऊन आम्ही सगळे माणसं काम करत होतो आणि ते करताना लग्नाचं वय कधी निघून गेलं हेच कळलं. त्याला ध्यास म्हणतात. आणि हा ध्यास एखाद्या विषयाचा लागला की अशी माणसं मग वेडं होऊन काम करतात आणि जगातल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेडेच इतिहास घडवतात, शहाण्यांना तो शक्य होत नाही. एखाद्या विषयात वेड झाल्याशिवाय बघा ना तुम्ही, काही जर शेतात सारखं काम करत असतील तर घरातले आणि पाहुणे रावळे सुद्धा म्हणतात आमचे ते पाहुणे वेडे सकाळी आनंदे. महाराज म्हणतात वेडा झालो मी तव छंदे किंवा वेडा झालो वेड्यांच्या गावी आलो. महाराज एका ठिकाणी म्हणतात हरिकथेतून आणि या सत्संगतीतून जीवनात काय प्राप्त झालं ते दुसऱ्या चरणात सर्व सुख सर्व
आनंदे निर्भर डुलत सो. तुकाराम महाराज म्हणतात त्या जीवनाला पारमार्थिक विषयाची जोड दिल्यामुळे आम्हाला सर्व सुख प्राप्त झालं. मुळात सर्व सुख म्हणजे काय? जगामध्ये जे आहे त्याला सर्व सुख म्हणता येईल का, असे काही प्रश्न आपल्या मनामध्ये उभे राहतात. जगामध्ये जे आपल्याला अनुभवायला मिळतं त्याला आपण जरी सुख म्हणत असलो तरी या जगातली विद्वान शहाणी आणि तत्वज्ञानी माणसं त्याला सुख मानायला तयार नाही. तो सुखाचा भास आहे असं म्हणतात. जसं स्वप्नामध्ये एखादी गोष्ट आपण पाहिली तर ती खरी नसते, कारण जाग झाल्यानंतर स्वप्नातलं काहीही आपल्या हातात नसतं. तसं संत महात्मे या जीवनात मिळणाऱ्या गोष्टींना सुख म्हणत नाही, कारण स्वप्न 5 मिनिटांनी संपतं आणि जीवन हे 60, 70, 80, 100 वर्षांनी तेही संपून जातं. स्वप्नातून जाग झाल्यावर हातात काही नाही आणि जीवनातून एकदा मृत्यू अवस्थेत गेलं की हाती माणसाच्या काहीही नाही. स्वप्न आणि जीवन हे गुणवत्तेनं समान आहे, फक्त आयुर्मान दोघांचं वेगवेगळं आहे. विठाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराचे. या जगातलं सुख कसं आहे, महाराजांनी त्याला आणखी एक मजेशीर उदाहरण दिलं. महाराज म्हणतात ते एकतर आभाळाच्या सावलीसारखं आहे किंवा बेगडाच्या बाहुलीसारखं आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अबदाची सावली जाईल लया, अबदाची सावली जाईल लया. विषयाचे समसुख समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. आभाळाची आलेली सावली पाहिल्यानंतर मग आपण आपल्या घराची छत काढून टाकावी काय? महाराज म्हणतात नाही, आभाळाची सावली थोडा वेळच राहील, काही दिवस राहील फार तर, पण ती पुन्हा निघून जाईल. तसं हे जे आपल्याला सामान्य विषयातलं जाणवणारं सुख आहे ते अत्यंत तात्पुरतं आहे आणि क्षणभंगूर आहे. भक्तीचं जे सुख आहे, आपण आपल्याच जीवनाचा विचार करून पहा. स्वतः जेवलं की माणसाला सुख वाटतं, पण खरं सुख केव्हा वाटतं आपल्याला सांगू? एखाद्या भुकेल्याला जेवू घातल्यानंतर जे सुख वाटतं ना ते स्वतःच्या जेवणातही नाही. स्वतःची अडचण सोडवली थोडं सुख वाटतं, पण एखाद्या गरीबाची अडचण मनोभावे वेळ देऊन आपण सोडवली ना, त्याच्या ध्यानात राहो न राहो पण आपल्या मनाला एवढं समाधान त्याचं वाटतं. आपली अडचण सुटताना एवढं समाधान नाही एवढं दुसऱ्याची अडचण सोडवल्यानंतर. या जगात भारतीय ऋषीमुनींनी एक वेगळा सिद्धांत दिला. जगातले बहुतांशी लोक भोगामध्ये सुख शोधतात आणि आमची संस्कृती सांगते त्यागात शांतिरनंतरम. एखाद्या भावाकडून घेण्यात जेवढं सुख आहे ना त्याच्यापेक्षा भावासाठी काही सोडण्यात सुख आहे आणि भावाला काही देण्यात सुख आहे. पण अर्थात त्याच्यासाठी त्या उंचीची, त्या विचाराची माणसं असावी लागतात. सुदैवानं समाजामध्ये असे चांगले परिवार, मोठे परिवार आजही आहेत की आपल्याला घेण्यात सुख नाही, इतरांना देण्यात त्यांना ते सुख वाटतंय. सांगण्याचा भाव असा आहे, हे अध्यात्मातलं सुख आहे. देण्यातलं सुख म्हणजे अध्यात्मातलं सुख, दर्शनातलं सुख अध्यात्मातलं, सेवेतलं सुख, कारण ही सगळी आध्यात्मिक सेवा आहे. म्हणून सर्व सुख ल्यालो. तुकाराम महाराज म्हणले आम्हाला ते सर्व सुख मिळालं. सर्व अलंकार. महाराज कोणते अलंकार? मला वाटतं अलंकार असावेत. समाजामध्ये अलंकाराला एक विशेष मान्यता आहे. ते माता भगिनींचे असतील, पुरुष बांधवांचे असतील, परंतु या साध्या अलंकारानेच माणसाच्या जीवनाची शोभा वाढते अशी समजूत करून घेणं मात्र चुकीचं आहे. अलंकार असावे, ज्याच्याकडे आहे त्यानं घालावे, परंतु त्यानंच माझी शोभा वाढेल असं जर आपल्याला वाटत असेल तर ते फार, आणि अलीकडे तसं फारच वाटू लागलंय.
आम्ही पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये आणि विशेष करून शहरापेक्षा उपनगरामध्ये जेव्हा जातो की जिथले खेडेगावं आता शहरात गेलेत आणि जिथल्या गुंठ्याला 30 लाखाचा 40-50 लाखाचा भाव आलाय, तिथं काही तुम्ही विचारूच नका. कोणी सोन्याचे सदरे शिवतो, कोणी सोन्याच्या साखळ्याच घालतो. तर मला असं वाटतं घालावे, माझं काही त्या बाबतीत दुमत नाही. परंतु एक गोष्ट जी तुकाराम महाराजांना ज्ञानोबारायांना सांगायची तेवढी ध्यानात ठेवा की या सगळ्यांनी जी शोभा वाढेल ती तात्पुरतीच आहे आणि सद्गुणांनी जी शोभा वाढेल ती कायमस्वरूपी आहे. म्हणून सद्गुण हेच खरे अलंकार आहे. मी आपल्याला जरा क्रमानं सांगत जातो म्हणजे लक्षात येईल. नाथ महाराजांचा शांती हा अलंकार होता आणि त्यामुळे ते आजही सगळ्यांच्या ध्यानात आहे, शोभून दिसत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञान हा अलंकार होता. तुकाराम महाराजांचा वैराग्य हा अलंकार होता. संत नामदेवरायांचा भक्ती हा अलंकार होता. थोडं पुराण ग्रंथामध्ये घुसूया. हनुमानजींचा सेवा हा अलंकार होता. एवढी सेवा जगामध्ये कधी कोणी केली नसेल आणि त्या अलंकारामुळे हनुमानजी एवढे शोभून दिसले की सीतामाईनं दिलेला अलंकार सुद्धा त्यांना त्या अलंकारापुढे तुच्छ वाटला. याच्या पुढे जाऊन सांगता येईल प्रखर राष्ट्रभक्ती हा टिळकांचा आणि सावरकरांचा अलंकार होता, तर सत्य आणि अहिंसा हा गांधीजींचा अलंकार होता. विठाला आता तुम्ही मला अलंकार या विषयावर जर असंच बोलत राहायला लावाल तर मला शक्य आहे, आणखी किती वेळ बोलणं शक्य आहे. कारण जगातल्या प्रत्येक सद्गुणाला अलंकार म्हणतात. हे तुकाराम महाराजांनी आम्हाला एक वेगळा दृष्टिकोन दिला. ते म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. कोणते अलंकार? पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, स्थिर केली जी आज पळे हो, आज पळे हो, सिद्धानुनी लाविली पंथी मन होनी आलो या देशा, मन होनी आलो या सिद्धानुनी लाविली पंथी मन होनी आलो या देशा, मन होनी आलो या देशा, भक्तीने धरिले हाती, भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जीवन पळे होती, सिद्धानुनी लाविली मागून एक. हे सगळे अलंकार महाराज म्हणतात आम्हाला प्राप्त झाले. म्हणून एक अलंकार नाही तर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार असा आहे. गुणांच्या बाबतीतही असं आहे, धनाच्याही बाबतीत असं आहे. जसा पैसा पैशाजवळ जातो तसे गुण सुद्धा गुणाजवळ जातात. मग 1-2 गुण जर आपल्याला आईवडिलांच्या सेवेतून त्यांच्या शिकवणीतून मिळाले, सद्गुरूंच्या माध्यमातून मिळाले, तर हळूहळू त्या गुणांचा जर ध्यास घेतला तर गुणाजवळ गुण येत राहतात. हे गुणरूपी अलंकार आणि मनुष्य त्यानं शोभून दिसतो. रामायणामध्ये एक उदाहरण जटायू पक्षाचं आहे. हा गिधाड वंशातला पक्षी आहे, परंतु त्याच्या हातून काम असं घडलं, ध्यानात घ्या. ज्या वेळेला त्या हरिणानं रामाला बोलवलं, सोनेरी हरिणानं सीतामाईला बोलवलं आणि राम त्याच्या मागे गेले सीतेच्या इच्छेमुळे त्याची शिकार करण्यासाठी. आणि आता मरता मरता त्या हरिणानं रामाचा आवाज काढला, लक्ष्मणा सीते धाव असा धावा केला. त्यावेळेला सीतामाईनं लक्ष्मणजींना सांगितलं तुम्ही तुमच्या भावाच्या मदतीला जा. लक्ष्मणजी सीतामाईला एकटं सोडून जात नव्हते, पण थोडंसं कठोर बोलल्या आणि लक्ष्मणजी तिथून गेले. पंचवटीत आता एकट्या सीतामाई होत्या आणि त्या ठिकाणी रावण आला, पण संन्याशाचा वेश घेऊन आला. मला साधारणपणे असं वाटतं भगव्या कपड्यांचा पहिला दुरुपयोग जर कुणी केला असेल तर तो या रावण महाशयानं केला. संन्याशाचा वेश घेऊन सीतामाईला चोरून नेलं. विठाला विठा
जगात कोणतीच गोष्ट वाईट नाही आहे, पण त्याचे कधी कधी सदुपयोग होतात, कधी कधी दुरुपयोग. शस्त्र वाईट नाही, पण त्याचा दुरुपयोग होऊ नये. तसं अध्यात्मातल्या गोष्टी सुद्धा त्या चांगल्यासाठी असतात, पण कधी कधी त्याचाही गैरफायदा, त्याचाही दुरुपयोग. आणि म्हणून रावणानं सीतेच्या समोर जाऊन भिक्षा मागितली. लक्ष्मणाने एक रेषा मारली होती, सीता त्याच्या बाहेर येईना आणि रावणाला मध्ये जाता येईना, अशी अडचण होती. शेवटी रावण म्हणाला, हे माई, तू जर देणार नसशील तर तुझ्या दारातून मी विनमुख निघून जाईल. सीतेला वाईट वाटलं, कारण कोणत्याही ग्रस्ती माणसाला सांगितलेला हा धर्म आहे की विनमुख गेली या अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती. म्हणून सीतामाई त्या रेषेच्या बाहेर आल्या आणि बाहेर आल्याबरोबर रावणानं सीतेला उचललं, आकाश मार्गाने आपल्या रथामध्ये घेऊन निघाला. सीतामाई आवाज देत होत्या, मदतीची याचना करत होत्या आणि तो आवाज एका गिधाडाच्या कानावर पडला. त्या गिधाड वंशात जन्माला आलेल्या त्या पक्षाचं नाव आहे जटायू. रामायणामध्ये या जटायूची कथा आहे. आणि हा जटायू कुणातरी माय माऊलीवर अन्याय होतोय म्हणून रावणाशी लढला, झुंजला. या भारत भूमीचा इतिहास केवढा पवित्र आहे आणि श्रेष्ठ आहे. या मातीतल्या गिधाडाला सुद्धा माय भगिनीच्या इज्जतीचा एक भाव होता, एक किंमत होती. आणि म्हणून आज परिस्थिती जी बदललेली आपण पाहतो. कधी कधी माणसं म्हणतात की आमच्या वाडवडिलांपेक्षा आता प्रगत काळ आलाय. काय प्रगत काळ आलाय? एका बाजूनं फक्त राहणीमानातली प्रगती दिसत असली तरी विचारांची आणि संस्काराची जी अधोगती होते ती सुद्धा डोळ्यात भरणारी आहे, ती ध्यानात येणारी आहे. आणि म्हणून आमचे वाडवडील साध्या पद्धतीने जगत होते, पण विचारांचं आणि संस्काराचं जे मोठेपण, जी श्रीमंती त्यांच्याकडे होती, मला वाटतं जग आता त्या दारिद्र्याच्या काळात चाललेलं आहे. विठाला दारिद्र्य म्हणजे काय? माझ्यासारख्या वारकऱ्याला विचाराल तर मी आपल्याला एक सांगू शकेल, विचारांचा अभाव हे दारिद्र्य आहे, संस्काराचा अभाव हे दारिद्र्य आहे, चांगल्या संगतीचा अभाव हे दारिद्र्य आहे. हा दारिद्र्याचा काळ आहे. कोणी जरी म्हणत असेल ना फार श्रीमंतीचा काळ आहे, तर शहाण्या माणसांच्या नजरेतून. म्हणून आजही थोडीफार शहाणी आणि संस्काराला जागणारी माणसं आपल्यामध्ये आहेत. तरुण पिढी सुद्धा चांगली मंडळी आहेत. म्हणून निदान काही काळ तरी हे जग अजून चालू शकेल. बाकी दारिद्र्य वाढतंय ते म्हणजे या सगळ्या कुसंस्काराचं आणि कुविचाराचं. तेव्हा या जटायूनं संघर्ष केला, रावणाबरोबर युद्ध केलं. शेवटी रावणानं विचारलं, अरे पक्षी असून काय लढतोस? तुझं बळ कशात आहे नेमकं? तुझा मृत्यू कशात आहे? आणि तो खरं बोलून गेला, म्हणाला माझं पंखात बळ आहे, पंखात मृत्यू आहे. रावणानं त्याचे पंख छाटले, तो जटायू जमिनीवर पडला. रावण सीतेला घेऊन लंकेला निघून गेला. राम लक्ष्मण पंचवटीत येऊन पाहतात सीता नाही आहे. सीते सीते आवाज देत शोध घेत दोघही निघालेले आहेत. आणि जाता जाता एक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पक्षी पाहिला. राम लक्ष्मण दोघही जवळ गेले. रामानं उचलून त्या पक्षाला मांडीवर घेतलं आणि तो मानवी भाषेत बोलू लागला, प्रभू मला माफ करा, ज्या सीतामाईचा शोध तुम्ही घेताय त्या सीतेला मी वाचवू शकलो नाही. रामालाही गहिवरून आलं. राम म्हणाले, अरे सीतेला नक्की वाचवू, पण रावणाला जेव्हा मारलं जाईल आणि हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला जोपर्यंत रामाचा इतिहास गायला जाईल जटायू, तोपर्यंत तुझीही कीर्ती गायली जाईल. कारण तू एक मोठं पवित्र काम केलंय, एका माता भगिनीला वाचवण्याचं काम तू केलंय आणि त्याच्यासाठी तू मरतोय. मला वाटतं जीवनातले हे खरे अलंकार आहे. इतरांसाठी लढणं, संस्कृतीसाठी लढणं हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे? अलंकार आहे. आणि म्हणून या अलंकारानं जगातल्या लोकांची शोभा वाढलेली आहे. मला वाटतं आज ज्या मातोश्रींचं पुण्यस्मरण आहे, सर्वांविषयीचा वात्सल्य भाव, त्यांच्या मनातला भक्तिभाव हे सुद्धा त्यांचे अलंकार होते. आणि या मस्के देशमुख परिवाराविषयी मी आवर्जून सांगेल, अतिशयोक्ती म्हणून नव्हे पण आवर्जून सांगेल की माणुसकी हा सुद्धा या परिवाराचा काय आहे? अलंकार आहे. आध्यात्मिकता हा या परिवाराचा अलंकार. नाहीतर कोणाला कोणासाठी वेळ असतो सांगा ना. आज इतक्या मोठ्या संख्येनं इतकी जाणती माणसं आपण सगळी मोठ्या प्रेमानं जमलात, आवर्जून वेळ काढलात. मला वाटतं हे सुद्धा काहीतरी गुण त्या परिवारामध्ये असल्याशिवाय हे शक्य नाही. विठाला ज्ञानदेव तुकाराम. विठाला
सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. तुकाराम महाराज म्हणाले आम्ही आमच्या जीवनात अशा पद्धतीनं सर्व सुखाला प्राप्त झालो, सर्वालंकार आम्हाला मिळाले. हे अलंकार म्हणजे सद्गुणांचे आहे. मला वाटतं साधे अलंकार असे नाहीत का, पण जाता जाता सांगून जाईल की निदान ते स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे तरी असावे. नाही तर आमची कीर्तनकार मंडळी गोष्ट सांगायची, म्हणाले एकानं काय केलं, बायकोला मध्यस्थी घातलं आणि सासऱ्याकडून अंगठी आणली. आता हे काय कामाचे अलंकार आहे? ज्याला स्वतःच्या कर्तबगारीनं अंगठी घेता येत नाही त्या माणसानं माणूस म्हणून नावच काय सांगा. सासऱ्यानं दिलेली अंगठी, बरं दिली तर दिली. गावात सप्ताह होता आणि सप्ताहाच्या पंक्तीला तो आला. बरं गावातली सगळी पोरं वाढायला पळत होती, झाडायला पळत होते आणि यानं सासऱ्यानं आणलेली अंगठी हे सारखं असं बोटानं दाखवित होतं. आणि ती अंगठी पाहावी म्हणून सारखं म्हणत होतं, अहो हे खोकर भोकरचे आहेत, यांना वाढा. हे कोणते गावचे आहेत, त्यांना वाढा. हे फार लांबून आलेले बोलठाणचे पाहुणे आहेत, त्यांना वाढा. इकडे इकडे बोट, तिकडे बोट, तिकडे बोट, सारखं. गावातल्या का म्हाताऱ्यानं पाहिलं, अरे सगळे गावातले पोरं वाढायला पळतायत, हे बोट काय? मग लक्षात आलं 5 ग्रॅमची होती फक्त. किती? काही कामाचं नाही. आणि ते सुद्धा बायकोला भांडून भांडून सासऱ्याकडून. मला वाटतं अशा माणसाने स्वतःची नावच सांगू नये. जे स्वतःच्या गरिबी असू द्या पण स्वतःच्या कर्तबगारीनं माणसानं आबाद राहावं. त्या म्हाताऱ्यानं काय केलं, अंगातली बंडी काढली. जुनी 12 बंडी असायची आणि तो जुना म्हातारा होता. स्वतःच्या मायबापाचं आणि कष्टाच्या कमाईचं सोनं त्या म्हाताऱ्याकडे होतं. त्याच्या दंडात 10 तोळ्याचं कडं होतं म्हाताऱ्याच्या. किती? 10 तोळ्याचं तो कडं दंडात होतं. ते त्या म्हाताऱ्यानं बंडी काढली आणि त्या पोराला असा हातानं हिसका दिला. हो म्हणे तिकडं, सगळे पोरं वाढतायत आणि तू काय? ते म्हाताऱ्याच्या दंडातलं 10 तोळ्याचं कडं पाहिलं आणि यानं जे बोट झाकून घेतलं, काल्याचा प्रसाद न घेता जे घरी गेलं ते अजून आलं नाही. आणि म्हणून अलंकाराचं काय घेऊन बसलात? अलंकार येत राहतात, जात राहतात. मला वाटतं समाजामध्ये आपल्यासारख्यांकडे चांगला स्वभाव हा अलंकार आहे. मी पुढे जाऊन सांगू का, चांगली संतती ही सुद्धा श्रीमंतीच आहे, चांगले विचार ही सुद्धा श्रीमंतीच आहे, चांगले संस्कार ही सुद्धा श्रीमंती आहे. तुकाराम महाराज याच्याकडे आपलं लक्ष वेधतायत. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार विठोबा रखुमाई. परिणाम महाराज म्हणतात, आसवाईसा कोठे आठवची नाही, देही चविदेही भोगोदशा. सदैव हरिकथा नामस्मरण आणि त्यानं या देहातच विदेह स्थिती प्राप्त झाली. इतकंच नाही तर महाराज म्हणतात अंतःकरणामध्ये ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित झाला आणि त्याच्यामुळे पुण्याची जी अहंकार भावना आहे तीही निघून गेली आणि पापाची वासनाही संपून गेली. अभंगाचं तुका म्हणे आम्ही झालो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागुने रूपाप पुण्य लागुने रूपाप पुण्य
झालो